जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीने अतिक्रमणाविरोधात धडक कारवाई करत सार्वजनिक रस्ते आणि परिसर अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत माजी पंचायत समिती सदस्य दीपक बडे, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, ग्रामपंचायत सुपरवायझर बाळू कुराडे, सुनील वाकुडकर यांच्यासह गणेश गायके, गणेश कळवणे, अंकुश गवारे, संतोष बोटवे, अर्जुन जाधव, सचिन कानडे, दीपक पंडित आणि वैभव पंडित यांनी सहभाग घेतला. ग्रामपंचायतीच्या आदेशानुसार रस्त्यांवर लावण्यात आलेले अनाधिकृत बॅनर तसेच भाजीपाला विक्रेते, पाणीपुरी व्यावसायिक आणि इतर हातगाडे धारकांवर कारवाई करण्यात आली. नियमबाह्य साहित्य आणि हातगाड्या हटविण्यात आल्या असून संबंधितांवर दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. अतिक्रमण आणि नियमभंगाविरुद्ध सातत्याने कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून विशेष पथक नेमण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली. यापुढेही ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याने सर्व व्यावसायिक आणि हातगाडे धारकांनी ग्रामपंचायतीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतीच्या या कारवाईमुळे सार्वजनिक रस्ते मोकळे होण्यास मदत होत असून नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हिंदवी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज रांजणगाव शेणपुंजी येथे अतिक्रमणावर जे रस्त्यावरती बॅनर वगैरे असतील ते काढण्यात आलेले आहे. तसेच मौल्यवान त्याच्यात काही वस्तू आहेत, तसेच ते वापस देणार आहे की नाही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय सांगाल साहेब, आज मौल्यवान वस्तू जप्त केल्या काही तर? नमस्कार. सर्वप्रथम रांजणगाव शेणपुंजी ग्रामपंचायतच्या वतीनं आमच्या ग्रामपंचायतचे उपसरपंच भीमराव कीर्तीकर दाजी, आमचे ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव आणि या पथकाचे प्रमुख बाळू कुराडे व त्यांच्यासोबत आमची संपूर्ण ही ग्रामपंचायत कर्मचारी टीम, या सगळ्या टीमनं प्रत्येक दिवशी वेगवेगळी टीम आम्ही या ठिकाणी पथक तयार केलेलं आहे. मागच्या 10 ते 12 दिवसापासून मोहीम हातात घेतल्यानंतर रोज हे पथक वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करतं आणि रस्त्यावर असणाऱ्या हॉकर्स म्हणजे हातगाड्या असतील किंवा बोर्ड्स असतील किंवा इतर काही कटलरी सामान असेल किंवा भाजीपाला विक्रेते असतील तर रस्त्याची जी मार्किंग आहे त्या मार्किंग मध्ये कोणी बसू नये आणि अन्यथा त्याच्यावरती कारवाई केली जाते आणि ही दंडात्मक कार्यवाही असते. त्यामध्ये जर हातगाड्या असतील तर त्याचे 2100 रुपये, पाणीपुरी गाडी असतील तर 3100 रुपये, त्याच्यापेक्षा मोठ्या गाड्या असतील तर 5000 रुपये अशा प्रकारचा दंड ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. आणि आजच्या कारवाईमध्ये जवळपास 20-22 बॅनर्स वेगवेगळे या ठिकाणी भेटले, काही झाडू मिळाले, त्यानंतर एक पाणीपुरी गाडी, त्यानंतर भाजीपाल्याच्या 2 गाड्या, एक कपड्याची गाडी, अशा प्रकारची कारवाई आज आम्ही या ठिकाणी केलेली आहे. या कारवाईमध्ये रोज सूचना देऊन आपण जे मंडळी या ठिकाणी ऐकत नाहीत त्यांच्यावरती दंड आकारला जातो आणि ही रोजची मोहीम सतत असल्या कारणानं आता रस्त्यामध्ये जवळपास 80 ते 90% भाजीपाल्या किंवा फळ विक्रेते असतील ते रस्त्यावरती बसत नाहीत. त्यांनी आपापला शॉप किंवा गाळा घेतलेला आहे आणि आपल्या दिलेल्या मार्किंग पेक्षा आतमधल्या बाजूने ते बसतात. म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने आमचं हे जे पथक आहे या पथकाचं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आणि रोज कारवाई करून यामध्ये दंड या ठिकाणी ग्रामपंचायतकडे आकारला जातो आणि एक शिस्त या ठिकाणी लागून रस्ता हा मोकळा होतो. तसेच जर एखाद्या व्यक्ती परिचयाचा असला त्याच्यामध्ये काही भेदभाव केला जातो का? बघा, ही जी कारवाई आहे ही पथक करतं. या पथकामध्ये सर्व कर्मचारी आणि आमचे सुपरवायझर, पथक प्रमुख बाळू कुराडे आहेत. कुठलाही व्यक्ती असो किंवा कुठलाही हॉकर्सवाला असो किंवा फेरीवाला असो, जो त्या नियम मोडील तर त्याच्याकडनं ती वस्तू जप्त केल्या जाते. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा कुठल्याही प्रकारचा उच नीच काही बघितलं जात नाही. आणि माझी तर विनंती आहे की सगळ्याच मंडळींना आपल्या माध्यमातून की आपण रस्त्यावरती फिरू नये, आपण कॉलनीत गल्लोगल्लीत फिरावं, मेन रोडवरती कोणी येऊ नये. कारण आपण सर्वजण आपली उपजीविका भागवण्यासाठी हे करतात. कुणाचंही 2 रुपयाचं नुकसान व्हावं अशी आमची बिलकुल कुणाची इच्छा नाही. तर सगळ्यांना पुन्हा एकदा मी विनंती करतो की कुठलाही भेदभाव यामध्ये कारवाईमध्ये नसतो, परंतु आपण चुकून रस्त्यावरती दिसलात तर हे पथक कारवाई करणारच आहे आणि हे सतत चालणार आहे. म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या जाणाऱ्या आमच्या सगळ्या नागरिकांना रस्ता मोकळा ठेवावा, यासाठी हे पथक या ठिकाणी आम्ही आयोजित केलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जे ग्रामपंचायतचं पथक रवाना झालेलं आहे हे कुठल्याही प्रकारचा परिचय असो नसो जे कारवाई करणार आहे ते सर्वांना समान करणार आहेत. आपण या हिंदू न्यूजच्या माध्यमातून पाहू शकता. मी छत्रपती संभाजीनगर अक्षडोले. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.